विकास। संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडणारा कॉजवे सुमारे 15 ते 20 वर्षांपूर्वी अंतरवली बौद्धवाडीच्या खालील बाजूला सुमारे 20 ते 25 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आला होता। मात्र या ब्रिजच्या दोनही बाजूला अप्रोच रस्ता नसल्याने हा ब्रिज शोभेचा ठरत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे। ये मशीन आहे तो बंधारा बांधला तो आमच्यासाठी थोडी आहे। मशीनवाला बंधारा आहे तो। हा बाबू सूर्य बांधलेला कुठला हा बंधारा कंपनी झाले मशीन व्हायला हे काय म्हणतो ऑइली बघू दे चालेल। कोंड उमरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून हेदली आणि कोंड या ठिकाणी ब्रिज व्हावा म्हणून या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी अनेक गावांना 8 ते 9 किलोमीटर अंतर कापून जावे लागते। येथील हेदली, तांबेडी गोळ, शेंबवणे, अंतरवली आदी गावांना या ब्रिजचा उपयोग झाला असता मात्र हा ब्रिज अंतरवली बौद्धवाडी येथे झाल्याने आणि या ब्रिजला अप्रोच रस्ता नसल्याने आजही हा ब्रिज रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती संगमेश्वर येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सत्यवान विचारे यांनी दिली आहे। आता आपण आलो आहोत अंतरवली ब्रिज जवळ। हा ब्रिज सुमारे 15 ते 20 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला आहे। हा ब्रिज बांधण्यामागचं कारण मुख्य म्हणजे समोरच प्राथमिक आरोग्य केंद्र कोंड उमरेचं आहे आणि येथील लोकांना जाण्यासाठी या ब्रिजचा उपयोग व्हावा म्हणून हा ब्रिज उभारण्यात आला होता। या संदर्भात आपल्यावर आहेत कोंड उमरे येथील सुयक उर्फ अमित पवार। काय सांगाल ह्या ब्रिज संदर्भात? एकंदरीत आपण या ब्रिजची मागणी मुख्यतः ह्यासाठीच केली होती की कोंड उमरे गावामध्ये आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आलं होतं आणि आमच्या आजूबाजूचे गाव म्हणजेच तांबेडी, हेदली, अंधेरी, अंतरवली, बौद्धवाडी, लांबेवाडी असे सर्व आमच्या आजूबाजूला वाड्या आहेत आणि या वाड्यांचं मुख्यतः कारण असं होतं की या ब्रिजच्या मागे की जर ब्रिज झाला तर आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जायला सोपं होईल आणि आमचे कोण जे पेशंट असतील त्यांना चांगली सुविधा मिळेल। 3-4 किलोमीटर कोंडावर पोचायला जावं लागत होतं, ते वाचणार होतं। परंतु काय झालंय की हा ब्रिज 20 वर्षापूर्वी माझ्या मते बने साहेब ज्यावेळी आमदार होते आणि रश्मी कदम या जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या तेव्हा हा ब्रिज मंजूर झाला होता। परंतु आज तुम्ही ब्रिज बघू शकता की या ब्रिजची काय दयनीय अवस्था झाली आणि मुख्यतः म्हणजे हा ठराव पास करताना माझ्या मते तरी दोन्ही साईडचे रस्ते मंजूर करून घ्यायला पाहिजे होते। ते इथे दोन्ही साईडचे रस्ते मंजूर न करता शासनाने हा 20 लाखाचा सुमारे निधी इथे घातला आणि आज या ब्रिजची अवस्था बघून आपल्याला असं जाणवतंय की हे 20 लाख आपल्या जनतेचे वायाच गेलेत। तरी मला असं वाटतं की जर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पोहोचण्यासाठी लोकांना हा ब्रिज बनवला असता व्यवस्थित तर आज खूप लोकांना खूप स्वस्त्यामध्ये इलाज करता आला असता आपल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील 5 गावांना। परंतु असं न झाल्यामुळे आज या ब्रिजची दयनीय अवस्था झालेलीच आहे। हा म्हणजे ब्रिज म्हणजे सांकव आहे, एक टाईप सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा, परंतु बनवला असता चांगल्या मार्गे तर आपल्या लोकांचेच पैसे कुठेतरी वाचले असते आणि आज लोकांना जो वळसा घालून जावा लागतोय तो कुठेतरी वाचला असता त्यांचा अंतर। तरी आमची हीच मागणी असेल ह्या सगळ्यांकडून, ग्रामस्थांकडून की जो हा रस्ता रखडलाय तो रस्ता जर झाला आणि चांगल्या प्रकारे ब्रिज बनवला तर येथील आपल्या पंचक्रोशीतील लोकांना आरोग्याची चांगली सुविधा मिळेल। तरी कृपया करून शासनाने याकडे लक्ष द्यावं। धन्यवाद। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।